नमस्कार माझ्या प्रिय माता भगिनींनो, सर्व सौभाग्यवती महिलांनो, 29 जून 2026 रोजी येणारी पवित्र वटपौर्णिमा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी महिला वर्ग आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण भगिनींनो, आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. कारण अनेक महिला वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नकळत अशी एक चूक करतात जी त्यांच्या लक्षात येत नाही. ही चूक ही हातातील बांगड्यांशी संबंधित आहे. हो मंडळी, बांगड्या ह्या फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी नसतात. हिंदू धर्मात बांगड्या या स्त्रियेच्या सौभाग्याचे, मंगलतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या बांगड्या घालायच्या आणि कोणत्या टाळायच्या याला विशेष महत्त्व दिलेलं गेलं आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या 5 प्रकारच्या बांगड्या ज्या वटपौर्णिमेला घालणं अशुभ मानलं जातं. कोणत्या रंगाच्या बांगड्या सर्वात शुभ असतात, पूजा करताना बांगडी तुटली तर त्याचा अर्थ काय, आणि शेवट एक असा उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती अनेक महिलांना आजपर्यंत माहिती नाही आणि जर तुम्ही विवाहित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. भगिनींनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि परंपरेमध्ये प्रत्येक वस्तूला एक विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जसे कुंकू, मंगळसूत्र, जोडवे, पैंजण यांना सौभाग्याचे चिन्ह मानले जाते, त्याचप्रमाणे बांगड्यांनाही विशेष स्थान दिलं गेलं आहे. असे म्हणतात की स्त्रीच्या हातातील बांगड्यांचा मधुर आवाज घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतो. याच कारणामुळे सण, उत्सव आणि विशेष वटपौर्णिमेसारखा पवित्र दिवस महिलांनी बांगड्या घालणे शुभ मानले जाते. परंतु सर्वच बांगड्या शुभ असतात का याचे उत्तर आहे की नाही. काही रंग, काही प्रकार आणि काही स्थितीला बांगड्या या दिवशी टाळाव्यात असे धार्मिक परंपरेत सांगितलेलं गेलं आहे. आजकाल फॅशनच्या नावाखाली अनेक महिला कोणत्याही रंगाच्या किंवा डिझाईनच्या बांगड्या घालतात, परंतु वटपौर्णिमे दिवशी परंपरा आणि श्रद्धा यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. कारण या दिवस माता सावित्रीच्या अखंड पवित्रेच्या शक्तीची आठवण करून देणारा दिवस आहे. सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. त्यामुळे या दिवशी प्रत्येक वस्तू शुभ आणि मंगल असावे असा प्रयत्न केला जातो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत त्या 5 अशुभ बांगड्याविषयी ज्या वटपौर्णिमेला शक्यतो टाळाव्यात. क्रमांक 5 वरील बांगड्याबद्दल तर अनेक महिलांना अजिबात माहिती नसते आणि जर तुम्ही नकळत ती बांगडी वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. वटपौर्णिमा 2026च्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी चुकूनही कोणत्या 5 अशुभ बांगड्या घालू नये जाणून घेऊया. तुटलेल्या किंवा भेगा पडलेल्या बांगड्या. चला भगिनींनो, आता सुरू करूया. त्या बांगड्यापासून ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो टाळावे कसे मानले जाते. क्रमांक 5, तुटलेल्या, भेगा पडलेल्या किंवा खराब झालेल्या बांगड्या. अनेक वेळा महिलांच्या हातातील बांगडी थोडीशी तुटलेली असते किंवा तिला बारीक भेग पडलेलं असतं, परंतु घाई गडबडीत किंवा दुर्लक्षामुळे तीच बांगडी पूजा करताना घातली जाते. तर मंडळी, धार्मिक मान्यतानुसार तुटलेली किंवा खराब झालेली बांगडी ही अन्नपूर्णेचे आणि अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेसारख्या मंगल दिवशी अशा वस्तू वापरणे टाळावे असे मानले जाते. जर तुमच्या बांगड्यामध्ये एखादी बांगडी तुटलेली असेल तर ते आधी काढून बाजूला ठेवा. पूजा करताना स्वच्छ, सुंदर आणि पूर्ण बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने मनात सकारात्मक आणि प्रसन्नता निर्माण होते आणि पूजा देखील अधिक श्रद्धेने करता येते. काही महिला विचारतात, जर पूजा करताना अचानक बांगडी तुटली तर? अशा वेळी घाबरण्याचे कारण नाही. शांतपणे ती बांगडी काढून ठेवा, ईश्वराचे स्मरण करा आणि मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण खरी शक्ती आपल्या श्रद्धेत असते. मात्र जाणून बुजून तुटलेल्या बांगड्या वापरणे टाळा. भगिनींनो, आजकाल काळ्या रंगाच्या बांगड्या फॅशनमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
त्या सुंदर दिसतात, परंतु वटपौर्णिमेसारख्या पारंपरिक आणि धार्मिक सणात पूर्ण काळ्या रंगाच्या बांगड्या घालणे अनेक ठिकाणी शुभ मानलं जातं. कारण काळा रंग हा काही धार्मिक परंपरेमध्ये शोक, गंभीरता किंवा नकारात्मकता याच्याशी जोडले जातो. यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा, लाल, सोनेरी किंवा बहुरंगी मंगल रंगाचा अधिक महत्त्व दिले जाते. विशेष हिरव्या बांगड्या सौभाग्य, समृद्धी आणि नावचैतन्याचे प्रतीक मानलं जातं. लाल रंग प्रेम, मंगलता आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानलं जातं. म्हणून अनेक महिला या दिवशी हिरव्या आणि लाल काचेच्या बांगड्या घालणे पसंत करतात. जर तुमच्याकडे काळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर त्या इतर दिवशी वापरू शकता, परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो मंगल रंग निवडणे योग्य मानले जाते. आता तुम्हाला वाटत असेल अजून कोणत्या बांगड्या टाळाव्या हव्या, तर पुढे येणारी माहिती आणखीन महत्त्वाची आहे. कारण क्रमांक 3 वरील बांगडी अनेक महिलांच्या दागिन्यांच्या डब्यात असते आणि ही नकळत तीच बांगडी वटपौर्णिमेला वापरली जाते. म्हणून पुढचा भाग नक्की पहा. भगिनींनो, आपण आतापर्यंत तुटलेल्या बांगड्या आणि पूर्ण काळ्या रंगाच्या बांगड्याबद्दल माहिती घेतली. आता आपण अशा 2 प्रकारच्या बांगड्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो अनेक महिलांच्या हातात दिसतात, पण वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी त्या टाळणे अधिक योग्य मानले जाते. क्रमांक 3, मळकट किंवा तुटत आवाज आणणाऱ्या बांगड्या सेट. काही महिलांच्या आवडीच्या बांगड्या वर्षानुवर्ष वापरत असतात. त्यांच्या अशा भावना जोडलेल्या असतात की काळ परंतु नुसार त्या बांगड्या रंग फिका होतो, त्यानंतर डाग पडतात किंवा त्याची चमक कमी होते. धार्मिक दृष्टिकोनातून वटपौर्णिमा हा नवीन ऊर्जा, मंगलता आणि पवित्रतेचा सण मानला जातो. म्हणून या दिवशी शक्यतो स्वच्छ, चमकदार आणि नीटनेटक्या बांगड्या घालाव्यात असे सांगितले जाते. जर बांगड्या खूप जुन्या झाल्या असतील, त्यावर ओरकडे पडले असतील किंवा त्याचा आवाज विचित्र वाटत असेल तर त्या बदलण्याचा विचार करावा. यामागे अंधश्रद्धा नसून स्वच्छता आणि शुभतेच्या भावना आहे. पण आपण ज्या श्रद्धेने पूजा करतो त्या श्रद्धेने वापरलेल्या वस्तू स्वच्छ आणि सुंदर असाव्या, यामागचा उद्देश आहे. तर मंडळी, पुढील भाग जाणून घेण्यापूर्वी मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या डिझाईन आणि फॅन्सी बांगड्या उपलब्ध असतात. काही बांगड्यामध्ये काळ्या रंगाचे प्रमाण जास्त असते आणि त्यावर थोडा लाल किंवा इतर रंग दिलेला असतो. फॅशनच्या दृष्टिकोनात हे आकर्षक दिसतात, परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक हिरव्या, लाल किंवा सोनेरी रंगाचा अधिक महत्त्व दिलं जातं. कारण हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि विवाहित जीवनातील मंगलतेचे प्रतीक मानलं जातं. अनेक ज्येष्ठ महिला आणि पारंपरिक कुटुंबामध्ये आजही वटपौर्णिमेला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याची प्रथा आहे. म्हणून पूजा करताना शक्यतो साध्या, स्वच्छ आणि पारंपरिक बांगड्याची निवड करावी. लक्षात ठेवा भगिनींनो, देवाला महागड्या बांगड्या किंवा फॅशन महत्त्वाची नसते. महत्त्वाची असते ती तुमची श्रद्धा आणि भक्ती, मनाची श्रद्धा. तर ही परंपरा जपण्यासाठी अधिक धार्मिक वातावरणाशी सुगंधित राहण्यासाठी योग्य बांगड्या निवडणे चांगले मानले जातं. आता उरलेला सर्वात महत्त्वाचा भाग ही अशी चूक आहे जी अनेक महिला नकळत आणि याच सोबत आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या सर्वात शुभ मानल्या जातात आणि अखंड सौभाग्यासाठी कोणता विशेष उपाय करावा. भगिनींनो, आता आपण आलो आहोत त्या सर्वात महत्त्वाच्या माहितीवर. आजच्या व्हिडिओतील असलेली गोष्ट अनेक महिलांना माहीत नसते आणि ही चूक नकळतपणे घडते. म्हणून हा भाग अतिशय लक्षपूर्वक ऐका. वटपौर्णिमा हा एक प्रत्येक विवाहित स्त्रीच्या वैयक्तिक श्रद्धाचा आणि सौभाग्याचा सण मानला जातो. म्हणून या दिवशी शक्यतो दुसऱ्यांच्या व्यक्तीच्या वापरलेल्या बांगड्या घालणे टाळणे असे अनेक पारंपरिक मान्यतेमध्ये सांगितले जाते. कधी कधी एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पूजेसाठी महिला मैत्रिणीकडून, नातेवाईकांकडून किंवा शेजारींकडून बांगड्या घेतात. यामागे काही चुकीचे नाही, तर परंतु वटपौर्णिमेसारख्या विशेष धार्मिक दिवशी स्वतःच्या बांगड्या वापरणे अधिक शुभ मानले जाते. कारण त्या बांगड्यांशी तुमच्या भावना, तुमची श्रद्धा आणि तुमचे वैयक्तिक जीवन जोडलेले असते. यामुळे पूजामध्ये अधिक आध्यात्मिक आणि भक्ती निर्माण होते. आता प्रश्न येतो, मग वटपौर्णिमेला कोणत्या बांगड्या घालाव्यात? चला जाणून घेऊया. हिरव्या काचेच्या बांगड्या. हिरवा रंग म्हणजे समृद्धी, वाढ आणि आनंद, नवजीवनाचे प्रतीक.
वटपौर्णिमेला हिरव्या बांगड्या विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक ठिकाणी महिलांना हिरव्या काचेच्या बांगड्या घालणे ही परंपरा आहे. लाल रंगाच्या बांगड्या. लाल रंग प्रेम, मंगलता, उत्साह आणि सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. लाल बांगड्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे चिन्ह मानलं जातं. हिरवा आणि लाल याचे मिश्रण. जर हिरवा आणि लाल रंग एकत्र असेल तर तो अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक महिला या दिवशी हिरव्या बांगड्यामध्ये काही लाल बांगड्या मिसळून घालतात. त्यामुळे हात अधिक सुंदर दिसतो आणि पारंपरिक स्वरूपात टिकून राहतो. अखंड सौभाग्यासाठी विशेष उपाय. आता जाणून घेऊया एक छोटा पण सुंदर उपाय. वटपौर्णिमा दिवशी पूजा पूर्ण झाल्यानंतर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मनोभावाने प्रार्थना करा. त्यानंतर आपल्या हातातील एक हिरवी बांगडी हलके स्पर्श करून असे म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबावर, पतीवर आणि मुलावर तुझी सदैव कृपा राहू दे. यानंतर तीच बांगडी पुन्हा हातात ठेवा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मनाला समाधान मिळते, सकारात्मक भावना निर्माण मिळते. भगिनींनो, लक्षात ठेवा, सौभाग्य केवळ बांगड्यामध्ये नसतं. सौभाग्य असतं आपल्या प्रेम, विश्वास, भक्ती आणि कुटुंबाच्या प्रगतीमध्ये. तर मंडळी, भगिनींनो, आतापर्यंत आपण जाणून घेतलं वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या बांगड्या टाळाव्यात, कोणत्या बांगड्या शुभ मानल्या जातात आणि अखंड सौभाग्यासाठी एक सुंदर उपाय देखील पाहिला. पण आता बांगड्या नव्हे तर एक छोट्या चुका देखील आहेत जे अनेक महिलांना नकळत करतात. आज कोणती चूक जाणून घेणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला वेगवेगळे पूजा लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु वटपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धेचं आणि पूजा करण्याचं, मन शांत ठेवण्याचं, समर्पणचा उत्सव आहे. मोबाईल इतर गोष्टीकडे लक्ष न देण्यापासून सावध राहा, कारण देवाला वेळेपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. धार्मिक कार्य करताना मन प्रसन्न असणे आवश्यक आहे. अनेकदा काही जण पूजा करताना मन दुसरीकडे असते. सकाळी लवकर स्नान करणे, स्वच्छ आणि शक्यतो हिरव्या, लाल किंवा पारंपरिक रंगाचे वस्त्र परिधान करणे, कपाळावर कुंकू लावणे, वडाच्या झाडाला पाणी अर्पण करणे, हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करणे, वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालाव्या, माता सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करावे, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी. सौभाग्य वाढवणारी एक सुंदर सवय. पूजा झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ महिला किंवा सासूबाईंना नमस्कार करा. त्यांचे मनाचे आशीर्वाद घ्या. आपल्या पारंपरिक वडीलधारे आशीर्वाद हा मोठा शुभ संकेत मानला जातो. माझ्या प्रिय भगिनींनो, वटपौर्णिमा हा एक फक्त उपास किंवा पूजेचा दिवस नाही. हा दिवस प्रेम, निष्ठा, त्याग आणि कुटुंबासाठी असलेल्या समर्पणचा उत्सव आहे. हातातील बांगड्या, कपाळावरील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र आणि मनातील श्रद्धा या सर्व गोष्टी एक स्त्रीला सौभाग्याचे सुंदर प्रतीक आहे. म्हणून कोणतीही पूजा भीतीपोटी करू नका. ती प्रेमाने, श्रद्धेने आणि आनंदाने करा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे ईश्वराची कृपा असते. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय वटवृक्ष माता आवश्यक लिहा. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभो हीच प्रार्थना. धन्यवाद. जय वटपौर्णिमा, जय माता सावित्री. तर मंडळी, वट सावित्रीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं प्रत्येक वेळेस स्वागत असणार आहे मंडळी. चला तर मंडळी, दुसऱ्या व्हिडिओला भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.